किंवा घरी येतो आणि आपण सांगतो की तुम्हाला मरेपर्यंत एका परमेश्वराची विनंती प्रार्थना आणि मरेपर्यंत तुम्हाला कार्य करावं लागेल आपण शब्द देतो। ते कार्य जेव्हा सुरू होतात 3 दिवसाचे 7 दिवसाचे 11 दिवसाचे तर आपण लहान मुलं सहित आपल्या कुटुंबात जेवढे लोक असतात तेवढे लोक विनंतीमध्ये प्रार्थनामध्ये हे बसण्याची गरज असते। तर आपण काय करतो लहान मुलाबाळांना आपण उठवत नाही त्यांना बसवत नाही आणि मग जसं आई वडील मुलांना लहानपणी जर आपण सांगतो तसंच तो मुलगा किंवा मुलगी उठून शिकत असतो। जो उठवत नाही आपण त्याच्यामध्ये अडचणी येतात। दुसरी गोष्ट 18-19 वर्षाचा जेव्हा मुलगा असो मुलगी असो आणि आपल्याला आई वडिलांना तकलीफ होत असते जर लहानपणापासून आपण उठवलं ती कधी तकलीफ होणार नाही लक्षात ठेवायचं आहे कारण ही आपल्याला शिकायचं आहे। आपण याची त्याची आपण गोष्ट केलं याच्याने आपल्याला आपल्या कुटुंबाचा फल होणार नाही फायदा होणार नाही। आपल्याला शिकायचं आहे तर कसं शिकायचं आहे हा आपल्याला ओळख करायचा आहे। तर आपल्याला तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून ओळखूनच आपल्या परमेश्वराचे कार्य गृहस्थी परपंच यांच्याकडे आपल्याला बघायचं आहे। तर वेळ जास्त असताना मी तुम्हाला विनंती करतो की कुटुंब सहित चर्चा बैठक जाऊ कुटुंब सहित भगवत कार्याला जावं आणि कुटुंब सहित एक भगवत कार्याची कार्य जी भी कार्य देते कार्य मार्गदर्शक त्या कार्यानुसार आपल्याला कार्य करायचं आहे तेव्हाच आपला कुटुंब सुखलाम आणि सुखलाम झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण भगवत कार्याला जावं मी पण तत्व शब्द नियमाचं पालन करीन तुम्ही पण करावं एवढे बोलून आपले 2 शब्द इथे थांबवतो। नमस्कार जी।